कुटुंब जनमानसांचे। नगर शहरात 40°C तापमानाचा तडाखा। आमदार स्वर्गीय अरुणकाका जगताप स्मृती दिनानिमित्त दिल्ली गेट येथे अनोखा उपक्रम। कडाक्याच्या उन्हात टोपी वाटपाचा रामवाडी मित्र मंडळाचा हृदयस्पर्शी उपक्रम। प्रखर उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी स्वर्गीय आमदार अरुणकाका जगताप यांच्या स्मृती दिनानिमित्त रामवाडी मित्र मंडळाच्या वतीने दिल्ली गेट येथे टोपी वाटपाचा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला। आज तब्बल 40°पेक्षा अधिक तापमानात हा उपक्रम पार पडला। गोरगरिबांसाठी आयुष्यभर झटणाऱ्या काकांच्या स्मृतीतून समाजसेवा सुरू ठेवणं हीच खरी आदरांजली अशा भावनेतून सामाजिक कार्यकर्ते पप्पू पाटील यांच्या संकल्पनेत हा उपक्रम साकारला। कडाक्याच्या उन्हात प्रवासी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांना टोपी वाटप करून त्यांना मोठा दिलासा देण्यात आला। या उपक्रमात प्रकाश वाघमारे, सतीश साळवे, दीपक साबळे, किशोर उल्हारे, वैभव आवटी, गणेश सचाने, दीपक गायकवाड, दीपक लोखंडे, नंदन शेरेकर, ऋषी कराळे, आदेश माने, शौर्यराज पाटील यांच्यासह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत असून अशा उपक्रमातूनच समाजात माणुसकी जिवंत राहते अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत। आज आदरणीय अरुण काका यांच्या स्मृतिदिनानिमित्त नगर शहरामध्ये व राज्यामध्ये उन्हाचा कडाका भरपूर वाढला आहे। त्यामुळे आज स्मृतिदिनानिमित्त आज आम्ही सर्व रामवाडी मित्र मंडळाच्या वतीने आम्ही उन्हाच्या टोप्या वाटप केल्या आहेत व काकांचा वाढदिवस साजरा करणे आम्हाला आनंद होता, पण स्मृतिदिन साजरा करणे हा दुःखाचा दिवस आहे। पण काकांनी गोरगरिबांना सगळ्यांना खूप मदत केलेली आहे, म्हणून आम्ही काकांचा आदर घेऊन या आज उन्हाच्या कडाक्यामुळं टोप्या वाटप केलेलं आहे। आज काकांचा प्रथम स्मृतिदिनानिमित्त रामवाडी मित्रमंडळातर्फे त्यांना एक आदरांजली म्हणून आज काकांनी दिलेली शिकवण, जी समाजाच्या गोरगरिबांपर्यंत मदत करण्याची जी शिकवण काकांनी आम्हाला दिली, त्या हिशोबाने आज आम्ही रामवाडीकरांनी एक छोटासा संकल्प करून काकाच्या स्मृतिदिनानिमित्त एक सर्वांना गोरगरिबांना एक छोटीशी मदत म्हणून एक उन्हाच्या टोप्या म्हणून आज वाटप केलेलं आहे। तरी येणाऱ्या काळात जे काका गरिबांना मदतीचा हात कायमस्वरूपी ठेवत होते, त्यांच्यात येणाऱ्या शिकवणीवर आम्ही चालत राहू। अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।